नमस्कार मित्रांनो, अस्सल हाताची चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपवासासाठी साबुदाणा पराठा. हा बनवायला एकदम सोपा आहे, पण खायला एकदम खमंग आहे. नेहमीचंच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो थोडासा 5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्तही नाही भाजायचा, मंद आचेवर 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करताना तो बारीक दळला जाईल, म्हणून हा साबुदाणा भाजून घ्यायचा. आता हा साबुदाणा 5 मिनिट चांगला भाजलेला आहे. आता हा मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये 1 छोटी वाटी एवढे शेंगदाणे घेते. शेंगदाणेही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे कच्चे शेंगदाणे चांगले लागत नाहीत म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे. आता तेही भाजून झालेले आहेत. इथे मिक्सरच्या भांड्यात मी आता हा साबुदाणा दळून घेते. बघू शकता आता हा साबुदाणा दळून झालेला आहे आपला. एवढे बारीक चुरी करून घ्यायच्या. तुम्ही याला चाळूनही घेऊ शकता, पण मी असाच घेणार आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे वाटून घ्यायचे. थोड्याशा 7-8 मिरच्या घ्यायच्या, त्याही आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे चांगले थंड झाले की असे खिसणीने बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकता, पण त्यामध्ये गाठी राहतात म्हणून शक्यतो असे खिसणीने असे बारीक करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करत जा. कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघता, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकते. आता यामध्ये 1 चम्मच जिरे व आपण बारीक केलेली मिरची घालायची आहे. आता या आपण जो शेंगदाण्याचा कूट घातला होता तोही घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही जे उपवासासाठी वापरता ते वापरू शकता, म्हणजे सेंद्रिय मीठ किंवा साधे मीठ तुम्ही जे वापरत असाल ते वापरू शकता. आता आपण जो साबुदाणा बारीक केला होता तोही यामध्ये टाकायचा आहे व हे चांगले पीठ मळून घ्यायचे आहे. हे पीठ थोडे जास्त वेळ मळायचे, कारण की हे एकजीव झाले पाहिजे. बटाट्यामुळे लगेच एकजीव होते, पण नंतर त्याचे तोंड फाटायला लागते पोळी लाटताना. त्यामुळे थोडं जास्त वेळ असा जोर देऊन मळायचे आहे, म्हणजे हे एकजीव आणि चांगले मऊसूद होईल. साधारणतः 5 मिनिट हे पीठ असेच मळायचे आहे. मित्रांनो, ही रेसिपी करायला काहीही मेहनत लागत नाही जास्त, फक्त हे पीठ मळायला थोडीशी मेहनत लागते, पण एवढीही काही मेहनत लागत नाही. आता सणवार आहेत, म्हणजेच आता आपली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे एकादशीचा उपवास आहे. तर हा उपवास आपल्या महाराष्ट्रात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच करतात. मोठ्या माणसांचं तरी काही नाही, पण लहानांची डिमांड असते की नेहमीचीच साबुदाणा खिचडी नको, काहीतरी नवीन हवे. तर काहीतरी नवीन म्हणल्यावर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. साबुदाणा भिजवायचीही झंझट नाही आणि जास्त काही मेहनतही करायची झंझट नाही. मी हे पीठ 10 मिनिट झाकून ठेवले होते. 10 मिनिटानंतर बघू शकता आता हे मऊसूद असे आपले पीठ झालेले आहे. आता मी थोडंसं साबुदाण्याचं पीठ बाजूला ठेवलं होतं. ते पीठ यावर आपल्या पोळी लाटतो तसं थोडंसं टाकून घ्यायचं आहे व याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी खूप हलक्या हाताने लाटायची, कारण की याचे पहिलेच तोंड फाटत आहेत. त्यामुळे ही पोळी खूप हलक्या हातानेच अशी लाटून घ्यायची. बघू शकता. आता तुम्ही जर तशीच ठेवायची तर तशीही ठेवू शकता. आता मी व्हिडिओ करते म्हणल्यावर मला थोडीशी चांगली करायची, म्हणून मी अशी या डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने अशी गोलसर करून घेतलेली आहे. तुम्हीही अशी करू शकता किंवा तशीही ठेवू शकता, पण अशी दिसायला थोडी चांगली वाटते. तर बघू शकता तर आपला मऊसूद असा पराठा आपण बनवून घेतलेला आहे. आता तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप काहीही लावायचे आहे. तवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. तुम्ही आपला साधा लोखंडी तवाही घेऊ शकता. त्यावरही हे आपले चांगले पराठे भाजून तयार होतात आणि या तव्यावरही भाजू शकतं. तर पराठे भाजताना गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. जास्त फ्लेम मोठी करायची नाही,
कारण की मग हे पराठे लगेच करपायला लागतात. त्यामुळे मंद आचेवरच हे पराठे भाजा. आता दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचे आहे किंवा तेल लावून घ्यायचे आहे व चांगले मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत. भाजायला थोडा वेळ लागेल, पण एकदम मग खमंग लागतात. त्यामुळे मंद आचेवरच हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आलटी-पलटी करून असे भाजत राहायचे आहेत. मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करा. खायला खूप खमंग लागते. उपवासच नाही, तुम्ही नेहमी करून खासाल. तुम्ही एकदा खाऊन तर बघा. बनवायलाही सोपी आहे, त्यामुळे आपल्या रोजच्या नाश्त्यातही आपण ही रेसिपी करू शकतो. बघू शकता, आता आपला हा पराठा तयार आहे. आता असेच एक एक करून मी सगळे पराठे भाजून घेणार आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार झाला आहे. मित्रांनो, इथे मी तुमची क्षमा मागते, कारण की हा व्हिडिओ मी रात्री शूट केला, त्यामुळे थोडासा अंधार अंधार वाटतोय. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.